भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी एक वक्तव्य केलंय, ज्यावरून सध्या टीका होण्याची शक्यता वर्तवली जाते। धनगरांनी बकऱ्या राखणं जर बंद केलं तर राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल असं पडळकर म्हणतात। कोल्हापूरमधल्या आंदोलनादरम्यान पडळकरांचं हे वक्तव्य आहे। गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्यानं नव्या वादाला फोडणी मिळण्याची शक्यता वर्तवली जाते। आमची मुलं सगळ्यांच्या मागे फिरतात, धनगरांच्या मुलांना गुरांसारखं मारलं जातं असा आरोप पडळकरांचा आहे। जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल, ही परिस्थिती आहे। तुम्ही मारताना मला तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा। अरे जर धनगराला तुम्ही मारता, तुमचं आम्ही काही मागत नाही, सरकार कुठली सुविधा देत नाही आणि या रानातलं फिरत असताना तुम्ही त्याला गुरासारखं मारता, पोलीस त्याची दखल घेत नाहीत आणि मग जर धनगरांनी मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था? धनगरांनी जर बकरी राखायचं बंद केलं तर महाराष्ट्रातल्या जनतेला कुत्रे खायचे, कुत्र्याचं मटण खायची वेळ त्यांच्यावर। अशा पद्धतीचं जर एका सभागृहाच्या सदस्यांनी असं बोलणं ते उचित आहे का? मी काय ऐकलेलं नाही, त्याच्यामुळे मला काय त्याच्यावर बोलता येणार नाही। राज्यातील जनतेला कुत्र्याचं मटण खावं लागेल असं वक्तव्य गोपीचंद पडळकर यांनी केलेलं होतं। यावर सुप्रिया सुळे यांना विचारणा केली असता आपण या सगळ्या संदर्भात अद्याप ऐकलेलं नाही, जोवर ऐकत नाही तोवर प्रतिक्रिया देणार नाही अशी भूमिका सुप्रिया सुळे यांनी घेतली आहे। याविषयी बोलण्याकरता राजेंद्र फोंडरे मराठा नेते आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया तुमची या सगळ्या वक्तव्यावर? अशा प्रकारचं वक्तव्य आमदार पडळकर साहेबांकडनं अपेक्षित नाहीये आणि ते विधान त्यांनी ते मागे घेतलं पाहिजे। संघर्ष, तात्विक मुद्दे हे राज्यामध्ये वर्षानुवर्ष चालत आहेत, ते चालत राहतील, परंतु याच्यावरून अशा प्रकारचं वक्तव्य करून दोन समाजात तेढ निर्माण करू नये अशी त्यांना विनंती आहे। आणि दुसरी गोष्ट, प्रत्येक गोष्टीला पर्याय उपलब्ध असतो, हे नेहमी लक्षात ठेवलं पाहिजे। त्यामुळे उद्या राज्यामध्ये जर कोणी ही पाळलीच नाही असं गृहीत धरा तर परराज्यातनं लोक इथं आणून विकतीलच ना। आपल्याकडे इम्पोर्ट एक्सपोर्ट ही पॉलिसी पहिल्यापासून आहे, त्यामुळे अशा प्रकारचं वक्तव्य करण्याचं काय कारण आहे हे खरंच प्रश्न त्यांनाच आपण विचारायला पाहिजे। परंतु त्यांच्यासारख्या जबाबदार माणसाकडनं नेहमीच बेजबाबदार वक्तव्य होतात, हे आता गेल्या 5-6 महिन्यामध्ये आपल्याला आढळून आलं। निश्चित, धन्यवाद राजेंद्रजी आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। याविषयी बोलण्याकरता राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अंकुश काकडेजी आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। नमस्कार, काय पहिली प्रतिक्रिया या सगळ्या मुद्द्यावर? गोपीचंद पडळकर एक महत्त्वाचा खरं तर चेहरा आपण म्हणूया सत्ताधारी पक्षातला, पण त्यांच्याकडून असं वक्तव्य होणं म्हणजे काय पहिली काय केलं ते मी ऐकलेलं नाहीये आणि तुम्ही चुकीचं वक्तव्य करतायत की सत्ताधारी पक्षातला महत्वाचा नेता चेहरा, कसला चेहरा हो? या फुरतूस माणसाला तुम्ही चांगला चेहरा म्हणता, महत्वाचा चेहरा म्हणता, याची काय लायकी आहे आणि काय ते बोलले ते तर आम्हाला समजू द्या। काकडेजी, तुम्ही असेच आमच्या सोबत लाईनवर राहा, मी तुम्हाला तो बाईट ऐकवते, पडळकर नेमकं काय म्हणालेले आहेत ऐका तुम्ही तो बाईट आणि त्यानंतर प्रतिक्रिया द्या। जेव्हा धनगर मेंढ्या राखायचा बंद होईल तेव्हा या महाराष्ट्रातल्या लोकांना कुत्र्याचं मटण खावं लागेल, ही परिस्थिती आहे। तुम्ही मारताना मला तुम्हाला बोकडाचं मटण कोल्हापूरला आल्यानंतर सगळ्याला वाटतंय मटण खावं, पांढरा रस्सा, तांबडा रस्सा। अरे जर धनगराला तुम्ही मारता, तुमचं आम्ही काही मागत नाही, सरकार कुठली सुविधा देत नाही आणि या रानातलं फिरत असताना तुम्ही त्याला गुरासारखं मारता, पोलीस त्याची दखल घेत नाहीत आणि मग जर धनगरांनी मेंढ्या आणि शेळ्या राखायचं बंद केलं तर काय होईल अवस्था? काकडेजी, ऐकलं तुम्ही काय म्हणाले गोपीचंद पडळकर? धनगरांचा पारंपरिक शेळ्या मेंढ्या पाळण्याचा उद्योग आहे आणि तो योग्य आहे, याच्या बाबतीमध्ये कोणाचं दुमत असण्याचं कारण नाही। पण इकडे मराठा आणि धनगर आरक्षणाचा त्यांच्या व्यवसायाशी काय संबंध? कुठलाही संबंध कुठे लावणं हे म्हणावं त्या गोपीचंदला म्हणावं तू बंद कर आणि जे काही न्यायालयीन लढाई असेल, शासन पातळीची लढाई असेल, त्या लढाईमध्ये जो काही निर्णय तो होईल। आणि आताच राजेंद्र कोंढरे म्हणाले ते खरं आहे की समजा उद्या तुम्ही शेळ्या मेंढ्या पाळायचं बंद केलं तर कोंबड्या तर आम्हाला मराठ्यांना आणि मराठ्यांचं सोड द्या, सगळ्या समाजामध्ये आता मांसाहार केला जातो,
असं राजेंद्र कोंडरे म्हणले त्याप्रमाणे जर शेळ्या मेंढ्या नाही मिळाल्या तर कोंबड्या आहेत, कोंबड्याचं मटण खाल्लं जाईल. पण नको त्या ठिकाणी नको तो संदर्भ वापरायचा आणि समाजाला काहीतरी विटेला धरायचं, समाजाच्या मनामध्ये विष पेरायचं काम हे फडतूस गोपीचंद पडळकर करतोय. त्याच्यावरती फार गंभीरता दखल घेण्याची आम्हाला गरज वाटत नाही. त्यांना काय बोलायचं ते बोला. मला आश्चर्य वाटतं की भारतीय जनता पक्ष अशा नेते पाळीव प्राण्यांना जवळ ठेवतोच कसा. अंकुशजी धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल. गोपीचंद पडळकरांच्या या वक्तव्याचा आता विरोधकांकडून समाचार घेण्यात येतोय. गोपीचंद पडळकर हे विषयाला अनुरूप बोलत नाहीत अशी टीका यावर आता अंकुश काकडे यांनी देखील केलेली आहे. कोल्हापूरमधल्या आंदोलनादरम्यान पडळकरांनी हे आक्षेपार्ह वक्तव्य केलेलं आहे. गोपीचंद पडळकरांच्या वक्तव्यानं नव्या वादाला फोडणी बसण्याची शक्यता वर्तवली जाते. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.